नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा भाव पण किती। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार सोयाबीनचा भाव। हा सवाल तुमच्या मनातला आणि हा सवाल माझ्याही मनातला। आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार सोयाबीनचा भाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा भाव पण किती। तर या पण कितीच जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कशी आहे सोयाबीनची भाव पातळी। देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कशी आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या भावावरती परिणाम कसा होणार आणि अशा कोणत्या घडामोडी आहेत की ज्यामुळे जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा भाव। या प्रश्नाचं आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, जर आंतरराष्ट्रीय सोयाबीनची बाजारभाव पातळी बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा बाजारभाव हा सातत्याने स्पॉट वरती $10 प्रति बुशेलच्या खाली आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी सोयाबीनची भाव पातळी आहे ती 15 जानेवारी पर्यंत वाढणार देखील नाही। यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा व जानेवारी महिन्याचा पहिला आठवडा, या 15 दिवसामध्ये आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार म्हणजे मार्केट बंद असते। याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारात कसल्याही प्रकारचा व्यवहार होणार नाही अथवा होत नाही। याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारभाव $10 प्रति बुशेलच्या खाली राहण्याची आहे दाट शक्यता। पण 15 जानेवारी पर्यंत ही परिस्थिती जरी राहिली तरी देखील 15 जानेवारी नंतर दरवर्षी नवीन फ्रेश बाईंग येत असते। त्यामुळे 15 जानेवारी नंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार। या परिस्थितीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला सुरुवातीला 15 जानेवारी नंतर $10.5 प्रति बुशेल्स आणि अनुकूल परिस्थितीत जर $11 प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचताना दिसला तर मला वाटते अजिबात आश्चर्य वाटायला नको। याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीचा फायदा 15 जानेवारी नंतर देशातील सोयाबीनच्या भावाला सुद्धा आधार देऊ शकतो। आणि याच्यामुळे 15 जानेवारी नंतर देशातील जी सध्याची सोयाबीन भाव पातळी 4000 ते 4200 दरम्यान आहे, याच्यामध्ये सुधारणा होऊ शकते। शिवाय 15 जानेवारी नंतर देशामध्ये सोयाबीनची आवक कमी होण्याची शक्यता व सरकारची इतर असणारी पावले यामुळे काही प्रमाणात सोयाबीनच्या भावाला खालच्या स्तरावरून आधार मिळू शकतो। या आधारामध्ये सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो आपल्याला 31 जानेवारी पर्यंत 4200 ते 4500 दरम्यान पोहोचताना दिसू शकतो।
मग विक्रीचा विचार जर करत असाल किंवा डिसेंबर महिन्यात विक्री करू का जानेवारी महिन्यात, तुम्हाला स्पष्ट सल्ला देतो, जर तुम्ही थांबू शकत असाल आणि 100-200 रुपयाची तेजी तुमच्यासाठी बस झाली तर तुम्ही 31 जानेवारीपर्यंत सोयाबीन विक्रीसाठी थांबा. पण तुम्हाला 100-200 रुपयाची गरज जास्त नाहीये, म्हणजे गरज तर प्रत्येकाला आहे, पण 100-200 रुपयाची गरजेपेक्षा सध्याची पैशाची गरज जास्त असेल तर सध्या सोयाबीन विक्री करायला हरकत नाही. प्रत्येकाची परिस्थिती भिन्न आहे, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी, त्यानुसार आपल्या परिस्थितीनुसार आपण निर्णय घ्यावा. भविष्यात तुम्हाला 1.5 महिन्यात सोयाबीनच्या भावात 100 ते 200 तेजी दिसेल, यापेक्षा जास्त तेजी येण्याची शक्यता नाही. म्हणून आपण जर थांबलो तर 100-200 ची तेजी 1.5 महिन्यात मिळू शकते. हा विचार करून सध्या सोयाबीन विकावं का 1.5 महिन्यानंतर विकावं, या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळाले की बाबा आपण आपल्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा व त्याचबरोबर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो. भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.